फ्रेंड्स, आम्ही निघालो पायी पायी रांजणगावच्या मंदिरामध्ये. ही सर्व पब्लिक आहे. ते कुठे मागे आहेत का? आम्ही निघालो आता रांजणगाव मंदिरामध्ये, ते पण पायी पायी चालत. आज मंदिराचा तुम्हाला आपण दर्शन करवते. आपण भेटूया आता मंदिरामध्ये. हाय फ्रेंड्स, तर आपण आलेलो आहे रांजणगाव येथील महागणपती मंदिरामध्ये. तर अष्टविनायकापैकी एक असलेले हे रांजणगावचा महागणपती. आम्ही आलो इथं मंदिरामध्ये. मंदिराचं भव्य दिव्य असं प्रवेशद्वार होतं. प्रवेशद्वाराच्या दोन्ही साईडला हत्ती आहेत. आणि इथं माझ्या मुलाचं चाललेलं होतं रडणं. तो म्हणत होता मला माझ्या मनाने पायऱ्या उतरू. त्याला उड्या मारत मारत पायऱ्या उतरायच्या होत्या. आणि आम्हाला जायचं होतं मंदिरामध्ये, कारण एवढ्या दुरून आलो तर मंदिरात जायची आम्हाला खूप उत्सुकता लागलेली होती. सर्वजण इथे त्याची वाट बघत होते, हा केव्हा येईल आणि आपण केव्हा मंदिरामध्ये जाऊ. चला, त्याचं शेवटी खेळणं झालं आणि आम्ही निघालेलो मंदिरामध्ये गणपतीच्या दर्शनाला. आलो आहे तर म्हटलं गणपतीचं छान प्रकारे मस्त आपण दर्शन करू. आम्ही असं स्वप्न रंगवून आलो आणि मंदिरामध्ये येऊन आम्हाला समजलं की मंदिराचे बांधकाम चालू आहे, कारण आता पुढे येणार आहे गणेशोत्सव. तिथं तेव्हा खूप मोठा असा कार्यक्रम असतो, त्यासाठी त्या मंदिराची रंगरंगोटी आणि मंदिराचं काम चालू होतं. त्यामुळे आम्ही बाहेरूनच दर्शन घेतलं. बाहेर त्यांनी लाईव्ह LED स्क्रीन लावलेली होती, तिथं आम्ही दर्शन घेतलं. कसं आहे, मूर्तीमध्येच देव असतो. आपण भाव ठेवला तर देव कुठं पण आहे. LEDने दर्शन घेतलेलं काय आणि मूर्तीच्या समोर जाऊन दर्शन घेतलेलं काय. नेक्स्ट टाईम येऊ तेव्हा नक्कीच मंदिरात जाऊन मूर्तीचं दर्शन घेऊन येऊ आणि कसं आहे, बाहेर मंदिराच्या आतमधील व्ह्यू ते बघून येऊ. मंदिर खूप छान आहे म्हणतात, पण आम्हाला काही आता यावेळेस बघता आलं नाही. आम्ही नेक्स्ट टाईम येऊ तेव्हा नक्कीच मंदिर बघू आणि तुम्हाला पण माझ्या त्या ब्लॉगमध्ये ते मंदिर बघायला मिळेल. आम्ही बाहेरून दर्शन वगैरे घेऊन इथं थोडंफार शॉपिंग करायला आलो. इथं मस्त छान छान फुलांचे हार होते, मस्त पर्स आणि गणपतीच्या छोट्या छोट्या मूर्त्या पण होत्या. आम्ही थोडी शॉपिंग केली आणि आम्ही आता आलो नंतर बाहेर माझी मुलगी इथं घंटीमाळ बघत होती. हत्तीच्या अंगावरची झुल तर जणू दुरून बघताना ओरिजिनलच वाटत होती. मी तिला हात लावून कन्फर्म केलं खरंच ओरिजिनल आहे काय. तर किती छान कलाकुसरीने त्या हत्तीला सजवलेलं होतं. असं वाटत होतं बघतच राहू. किती छान छान लोकांच्या अंगामध्ये कला आहेत बघा. तर आम्ही थोडे फोटोशूट करून घेतलं. फोटो काढून आम्ही निघालो ऑस्करवाडीची मिसळ खायला. मिसळ खाऊन घरी आलो, कारण बड्डे आम्हाला सेलिब्रेट करायचा होता. आणि मी पुणे येथे माझ्या बहिणीच्या मुलाचा बड्डे होता, त्यासाठी आलेली होती. तर बड्डेची सर्व तयारी चाललेली होती. सगळीकडे गर्दी होती. ही आहे माझी बहीण आणि हा बड्डे बॉय. यांचं चाललेलं होतं इथे गप्पा करणं, कारण तो राहतच नव्हता. मुलांचा पहिला बड्डे असला म्हणजे ते खूप चिडचिड करतात. त्याला बोलत होती हाय कर तर तो काही करत नव्हता. आहे माझे मिस्टर. तर मला आमच्या प्रवासामुळे झोप झालेली नव्हती. इथं झोप येत होती खूप. सर्व बच्चा पार्टी जमलेली होती बड्डेसाठी. बड्डे म्हटलं म्हणजे लेकरांना खूप उत्सुकता असते बड्डेला जायची. आम्ही पण लहानपणी खूप बड्डेला कुठं जायचं म्हटलं म्हणजे आनंदात असायचो. कोणी बड्डेला बोलवलं म्हणजे आम्हाला ते स्वर्ग सुखच वाटायचं. आणि या बड्डे बॉयचं चालू होतं रडणं, कारण खूप गर्दी बघून लेकरं रडायला लागतात. त्यांना पहिल्या बड्डेला काही समजत नाही. तर सर्व जमले. चला म्हटलं फायनली केक कट करून घेऊया. तर मुलगा काही कट करायला तयार नव्हता आमचा. आम्ही त्यासोबत थोडे फोटो काढले. त्याने मामासोबत तर चांगले हसून फोटो काढले, पण जसा मावशांजवळ आला तसा तो रडायला लागला. हे मुलं असे का बरं करतात काय माहिती. मावशीजवळ नुसतं रडून फोटो काढतात. फायनली मुहूर्त निघाला. त्याला टेडी देऊन खुश केला आणि आम्ही बड्डेला सुरुवात केली. त्याच्या मम्मीने त्याला औक्षण करून घेतलं. हा होता बर्थडेचा केक. बड्डे बॉय त्याचे मम्मी पप्पा तिने त्याला औक्षण वगैरे करून घेतलं. केक कट केला आणि मामाकडे जबाबदारी होती त्या मुलाचं तोंड पुसायची. भाच्याची खातिरदारी करायचं काम होतं, हे मामाकडे दिलेलं. नंतर त्याला आम्ही गिफ्ट वगैरे दिलं आणि गिफ्ट बघून तो पण खुश झाला. मस्त लाईट लागत होता. आम्ही निघालो परतीच्या प्रवासाला, पण आमच्या गाडीचं पेट्रोल संपून गेलं. पेट्रोल वगैरे टाकलं त्या लोकांनी आणि गाडी स्टार्ट करून आम्ही निघालो घराकडे. कारण छोटासा ब्लॉग असा होता. तुम्हाला कसा वाटलं ते नक्की कमेंटमध्ये सांगा. बाय बाय, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटापट सबस्क्राईब करून द्या आणि बेल आयकॉन प्रेस करा. बाय.